नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अ, म्हाडा मुंबई लॉटरी 2026 याची जी टाईमलाईन आहे, त्याच्यावरती एक मोठा अपडेट आज आलेला आहे न्यूजमध्ये. आणि अपडेट हेच आहे की म्हाडाने 15 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे तुम्हाला अर्ज भरण्यासाठी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी. ठीक आहे. तर आधीची आपण टाईमलाईन चेक करणार आहोत. तर म्हाडा वेबसाईटवरती अजून हे नवीन जी टाईमलाईन आहे ती अपडेट नाही झालेली आहे. तर आधीची टाईमलाईन अशी होती की तुम्ही 29 एप्रिल पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता आणि 30 एप्रिलपर्यंत अनामत रक्कम तुम्ही भरू शकता. पण प्रतिसाद थोडासा कमी आल्यामुळे आता म्हाडाने 15 दिवसाची मुदतवाढ दिलेली आहे. आता नवीन टाईमलाईन काय आहे ती आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर नवीन वेळापत्रक असं आहे की तुम्ही आता अर्ज आहे तो तुम्ही 14 मे पर्यंत भरू शकता. ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन केलं नसेल आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर त्याची मुदतवाढ करून आता त्यांनी 14 मे ही तारीख केलेली आहे. 14 मे रात्री 12 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. त्याच्यानंतर 15 मे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अनामत रक्कम भरू शकता. ठीक आहे. तर हे 2 मेजर टाईमलाईन आहेत. त्याच्यानंतर मग 22 मे रोजी दुपारी 3 वाजता प्रारूप यादी जाहीर केली जाईल, ज्याला आपण ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणतो. हे 22 मे रोजी दुपारी 3 वाजता जाहीर केली जाईल. त्याच्यानंतर दिनांक 15 मे 2016 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत ती झाल्यापासून तुम्हाला दावे हरकती दाखल करता येईल आणि 29 मे रोजी फायनल लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन्स पब्लिश केली जाईल. 29 मेला फायनल लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन्स पब्लिश केलं जाईल आणि जी फायनल लॉटरीची सोडत जी असणार आहे ती 5 जूनला होणार आहे जाहीर. म्हणजे 5 जूनला आपल्याला कळेल की कुणाला घरं लागलीत आणि कुणाला नाही आहेत. तर ठीक आहे. तर हे सगळे टाईमलाईन्स होते. थोडक्यात सांगायचं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की 14 मेपर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. 15 मेपर्यंत तुम्ही अनामत रक्कम भरू शकता. त्याच्यानंतर 22 मेला प्रारूप यादी लागणार आहे, ड्राफ्ट लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन्स. त्याच्यानंतर 29 मेला फायनल लिस्ट ऑफ ॲप्लिकेशन्स लागणार आहे आणि 5 जूनला फायनल लॉटरीचा रिझल्ट असणार आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. आता थोडंसं आपण बघून घेऊ की आतापर्यंत अर्ज किती आलेले आहेत. ठीक आहे. तर मुंबई म्हाडा लॉटरीमध्ये जवळजवळ 2,640 घरांचा समावेश केलेला आहे. त्याच्यासाठी टोटल 30,000 ॲप्लिकेशन्स आतापर्यंत आलेले आहेत आणि या 30,000 ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा फक्त 17,000 लोकांनीच अनामत रक्कम आतापर्यंत भरलेली आहे. तर जर आपण कोकण लॉटरी, कोकण म्हाडा लॉटरीशी किंवा सिडको लॉटरीशी जर आपण कंपेअर केलं, तर हा प्रतिसाद खूपच कमी आहे. मुंबई कोकण लॉटरीसाठी जवळजवळ 1,50,000 ॲप्लिकेशन्स आले होते आणि याच लॉटरीसाठी जर तुम्ही बघाल 2,500 घरांसाठी फक्त 17,000 ॲप्लिकेशनच आपण गृहीत धरूया, कारण की त्यांनी अनामत रक्कम भरलेली आहे. तर त्याच्यामुळे खूपच कमी रिस्पॉन्स आलेला आहे या लॉटरीसाठी आणि याचं मेजर कारण म्हणजे या घरामध्ये जे प्राइजेस, या लॉटरीमध्ये जे प्राइजेस त्यांनी घरांची ठेवलेली आहे, म्हणजे मुंबईमध्येच रिअल इस्टेट आता एवढं हाय झालेलं आहे. त्यातल्या त्यात मला असं वाटतं म्हाडाने जे प्राइजेस ठेवलेले आहेत ते 20 ते 25 लाख कमी आहेत प्राइजेस. पण जर एक्स्ट्रा चार्जेस पकडून म्हणजे पार्किंग झालं किंवा मग इतर चार्जेस आहेत, नाही आहेत, हे सगळे प्रश्न खूप आहेत. ओपन प्रश्नच आहेत. त्याच्यामुळे लोकांना खूप डिफिकल्ट होते कुठल्या लोकेशनसाठी अप्लाय करायचं वगैरे. तर ही सगळी माहिती होती आणि मॅक्झिमम घरं जी आहेत या लॉटरीमधली 2,500 मधून हे कांजूरमार्गमध्ये आहे. तर त्याच्यामुळे कदाचित लोकांनी जास्त ॲप्लिकेशन्स प्रेफरन्स दिलं नसेल या लॉटरीसाठी. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. एक तर वेळापत्रक आणि दुसरं आतापर्यंत किती ॲप्लिकेशन झालेले आहेत. EWSसाठी टॉप 3 लोकेशनचा व्हिडिओ ऑलरेडी मी केलेला आहे. आता मी LIG कॅटेगरीसाठी टॉप 10 लोकेशनचा व्हिडिओ मी 1-2 दिवसात देणार आहे. तर तुम्ही जर नवीन असाल यूट्यूब चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.